नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. मी आहे दीपक मोरे. लोक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता एक नजर टाकूया बीड लोकसभा मतदारसंघातील घडामोडीवर. आणि आता पाहूया विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. त्यानंतर भातांब्रेकर सर यांचं या ठिकाणी इस्माईल फुलारी यांनी स्वागत करावं. भातांब्रेकर सर. यानंतर उमेदवाराचं स्वागत या ठिकाणी सतीश उबाळे करतील. सतीश उबाळे कुठं आणि एवढे मोठे झाले कसे? एवढे मोठे होण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आम्हाला मताचा अधिकार आणि त्या मताचा अधिकार आम्ही अधिकाराचा वापर जिथं करत होतो. आम्हाला वाटत होतं सुरुवातीला की हे सगळे जे बीड जिल्हा असेल, लातूर जिल्हा असेल किंवा औरंगाबाद असेल, नांदेड असेल, ठराविक प्रस्थापिकांचे घरे तयार झाले. हे होण्याचं कारण काय? हे होण्याचं कारण आपल्याला वाटत होतं की आमचं काहीतरी हे भलं करतील, बाबासाहेबांनी दिलेल्या मताचा अधिकाराचा वापर केला तर आमचं काहीतरी हे भलं करणार आहेत, या उद्देशाने आम्ही या ठिकाणी करत होतो. आणि बघता बघता गेली 60 ते 70 वर्षे या लोकांनी शेतकरी असेल, शेतमजूर असेल, कामगार असेल, देशातला गोरगरीब जे कामगार आहे ते तसाच पिचत पडला आणि आमच्या मताचा फायदा ह्या लोकांनी घेतला आणि त्या जिल्ह्यात एक प्रस्थापित घराणं तयार झालं. आम्हाला माहिती आहे मराठवाडा निजामशाहीच्या ताब्यात होता, पण निजामाच्या ताब्यात असताना सुद्धा त्यांनी प्रस्थापित जागीरदार नेमले होते. पण लोकशाहीमध्ये जगत असताना आम्हाला वाटलं की 1947 नंतर आम्ही स्वतंत्र झालो आणि झाल्यामुळे आमचा फायदा होणार आहे, आम्हाला स्वतंत्र जगता येणार आहे. पण आम्ही स्वतंत्र जगत नाहीत असा प्रश्न आपल्या पुढे पडतोय. त्याचं कारण असं की या लोकांनी आमच्यावर ठराविक पद्धतीने या ठिकाणी हँडलिंग केलेली आहे. आणि म्हणजे तुमचा विकास. बीड लोकसभेच्या या निवडणुकीच्या संदर्भात माझी उमेदवारी आहे. या उमेदवारीच्या प्रचारात या सभेसाठी उपस्थित असणारे महाराष्ट्र विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष, आपले सर्वांचे आदरणीय आवडणारा असं व्यक्तिमत्व ॲडव्होकेट अण्णाराव पाटील साहेब, महाराष्ट्र विकास आघाडीचे महासचिव ॲडव्होकेट अनिरुद्ध येसाळे साहेब, निखिलजी भातांब्रेकर साहेब, इस्माईलजी फुलारी, या ठिकाणी असणारे आमचे मित्र सहकारी भाऊरावजी गवळी, या ठिकाणचे पंचायत समितीचे माजी सदस्य शिंगारे दादा, या ठिकाणचे माझे मित्र संतोषजी यादव, या ठिकाणी परिसरामध्ये भरपूर जण लपून छपून होईना मुद्दाम या ठिकाणी ऐकण्यासाठी आलेले आहेत. काही जणांच्या अडचणी असतात असं त्यांना वाटतं, परंतु हरकत नाही. शेवटी मतदान करताना ते तुमचं मत काही कुणी बघत नसतंय, ते मतदान आपलं गुप्त असतंय. आणि मला आशा आणि अपेक्षा आहे, या गावाला मला यापूर्वी प्रेम दिलेलं हे गाव माझ्यासाठी एक प्रेरणा देणारं गाव आहे. कारण की या ठिकाणचे जे माझे मित्रमंडळी आहेत ते काही कुठल्या एका जातीचे नाही, कुठल्या धर्माचे नाही, सर्व जाती धर्माचे मित्र या गावामध्ये आहेत. म्हणून मला या बदलापूर या ठिकाणी या गावाचा मला अभिमान वाटतोय. हे गाव एक ऐतिहासिक गाव आहे. या गावाला स्वातंत्र्यासाठी लढा दिलेला. या ठिकाणी ज्यावेळेस
हे बर्दापूर पोलीस स्टेशन आहे. या ठिकाणी फार मोठा लढा या ठिकाणच्या स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेला आहे. म्हणजे हे गाव एक फार मोठं ऐतिहासिक गाव आहे. या गावानं फार मोठी प्रेरणा सर्व या ठिकाणी भारतीयांना दिलेली आहे. म्हणून या ठिकाणी आज मी आपल्याला मत मागण्यासाठी आलो. मित्रहो, महाराष्ट्र विकास आघाडी पक्ष या पक्षाचा उमेदवार म्हणून मला अभिमान वाटतो. कारण की आमच्या नेत्यांचे जे विचार आहेत ते विचार हे माझ्यासाठी स्वाभिमान आहेत, माझ्यासाठी अभिमान आहे. ॲडव्होकेट अण्णाराव पाटील साहेबांना पाठीमागं येतील त्या बाबतीमध्ये अनेक लोकांनी त्यांना संपर्क केला. मी या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की तुम्हाला वाटत असेल की हा उमेदवार एक सर्वसाधारण दिसतोय, पण असं काही समजू नका. आमचा नेता हा असाधारण आहे. अनेक जणांनी त्यांना युतीचा प्रस्ताव दिला, परंतु सन्माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचाही प्रस्ताव त्यांना आला होता. परंतु त्यांनी त्यांना एकच प्रश्न केला की आपण मुख्यमंत्री आहात, तुमच्या मुलाला लगेचच मताचा अधिकार येतो आणि तुमचा मुलगा लगेचच्या राज्याचा पर्यटन मंत्री होतो. हे घराणेशाही नाही का? म्हणून तो प्रस्ताव त्या ठिकाणी दावडला गेला. भारतीय जनता पार्टीनेही प्रस्ताव दिला, परंतु ॲडव्होकेट अण्णाराव पाटलांनी त्यांचाही प्रस्ताव या ठिकाणी धुडकावला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी शेवटपर्यंत त्या ठिकाणी प्रयत्न केले. मी तुम्हाला यासाठी हे सांगू इच्छितोय की लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्राची राज्याची जी परिस्थिती आपण सध्या पाहतोय, सकाळी एका ठिकाणी असणारा नेता दुपारी दुसऱ्या पक्षामध्ये जातोय, कदाचित कधी कधी संध्याकाळी चौथ्या पक्षामध्ये जातोय. आणि आमचा जो ज्या ठिकाणी आपण मतदान केलं त्याच्यासाठी त्याला कधी त्यांनी विचारलंय का की बाबा मी या पक्षात जाऊ का? या भारतीय जनता पार्टीसाठी ज्या लोकांनी अहोरात्र मेहनत केली तो पक्ष वाढवण्यासाठी, परंतु त्या भारतीय जनता पार्टीच्या ज्या सच्चे कार्यकर्ते आहेत त्यांनी कधीतरी विचार करण्याची गरज आलेली आहे. तुम्ही पक्ष वाढवला आणि ह्या लोकांनी मात्र दुसरेच लोक त्या पुढे आणून तुमच्याकडे उभं केले. याची तुम्हाला काही वाटणार आहे की नाही? यांनी या ठिकाणी राज्यातले सगळे चोर जमा केले. कुणी म्हणालं की 70,000 कोटीचा घोटाळा या महाराष्ट्रामध्ये झाला, सिंचन घोटाळा या ठिकाणी झाला. काही लोक जेलमध्ये जाऊन आले आणि हे सगळे लोक आता यांचे आदर्श म्हणून आपल्यापुढे येत आहेत. याचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणून यांना यांची जागा आपल्याला दाखवायची. मी या ठिकाणी जास्तीचं काही बोलणार नाही. कदाचित गावोगावाची चर्चा होईल, अरे एवढा साधारण उमेदवार आहे, हा कसा काय निवडून येऊ शकतो, ज्यांच्याकडे साधनाची कमतरता आहे, हे सर्वसामान्यपर्यंत कसं काय लोकांपर्यंत पोहोचू शकतात. माझी बांधवांना तुम्हाला या ठिकाणी कळकळीची विनंती आहे. काय दिलं जाते इलेक्शनच्या टायमामध्ये? 5 वर्षाला एकदा कुठंतरी 1,500 रुपये आपल्या खिशामध्ये टेकवले जातात. कुठंतरी एखादी गाडी आपल्यासाठी दिली जाते आणि त्यांच्यासाठी आपण वन गुन्हा तानाचा उगाच भटकतो. आणि या ठिकाणी पुन्हा घरी येऊन ज्यावेळेस आपले आईवडील आपल्याला प्रश्न करतात की बाबा तो कुठं गेला होता दिवसभर, त्यावेळेस आपल्यापाशी काही प्रश्न याचं उत्तर आपल्यापाशी नसतंय. म्हणून माझी विनंती आहे की उगाच कुणाच्या तरी मागं फिरण्यापेक्षा